महाराज की जय। जया भक्तीची एतुली प्राप्ती, जे कैवल्याते परवते सर म्हणती. जयाची लीले माझी नीती, जियाली दिसे. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानंद मीशमालंदी वल्लभम्. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं, तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. जयांचे किलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्रीचरण, श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. जया भक्तीची एतुली प्राप्ती, जे कैवल्याते परवते सर म्हणती. जयाची लीले माझी नीती, जियाली दिसे. प्रस्तुत स्थळी प्रवचन रूपी सेवेसाठी निवडलेली ही ओवी ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायातील 192व्या क्रमांकाची आहे. 9व्या अध्यायातील 13व्या क्रमांकाचा जो श्लोक आहे, महात्मा नस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्त्यनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. या श्लोकाचं व्याख्यान ज्ञानोबाराय करत आहेत आणि त्या व्याख्यानातील ही एक ओवी आहे. या पवित्र स्थळी आपण ही जी सेवा करत आहोत याचं निमित्त आपणा सर्वांना ज्ञात आहे. वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य सत्यविजय महाराज यांच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हा जो ज्ञानयज्ञ नामयज्ञ या ठिकाणी आयोजलेला आहे, त्यामध्ये 4थ्या दिवसाची प्रवचनाची ही सेवा आहे. आणि आजची ही सेवा परमपूज्य गुरुवर्य मुखेकर शास्त्रीजी यांची होती, परंतु काही कारणास्तव ते या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाहीत, म्हणून ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. श्री गुरूंची सेवा आहे आणि श्री गुरूंची सेवा आहे. श्री गुरु सत्यविजय महाराज यांची सेवा करायची आहे आणि शास्त्रीजी महाराज यांच्या ऐवजी करायची आहे. तसं आमचं भाग्य थोरच आहे की महात्म्यांची कामं की जी त्यांनीच केली पाहिजेत तीही करण्याचं भाग्य लाभत आहे. काल मी या ठिकाणी एक दिवस आपली उपस्थिती असावी म्हणून आलो होतो. म्हटलं आता या काळामध्ये काही कार्यक्रम असतात, परंतु 1-2 दिवस आपण रिक्त आहोत तर गेलं पाहिजे. आणि काल आल्यानंतर असं सहजच मनात असं वाटलं की एखादी प्रवचनाची तरी सेवा आपली असायला पाहिजे होती. म्हणजे खरं सांगतो. आणि सत्यविजय महाराजांच्याच मनात आलं की याला काहीतरी सेवा सांगितली पाहिजे. आणि हा योग या ठिकाणी चालत आलेला आहे. तसं तर त्यांच्याच आशीर्वादाने, त्यांच्याच कृपेनं, त्यांच्याच प्रेरणेनं, त्यांच्याच सामर्थ्यानं, त्यांनीच दिलेल्या बळानं रोजच बोलण्याचा प्रसंग आहे. ज्ञानेश्वरी शिकवण्याच्या निमित्तानं, काही पाठ सांगण्याच्या निमित्तानं रोजच ज्ञानेश्वरीचं चिंतन घडतं आहे, हे मोठं भाग्य आहे. आणि बाबांना माझ्याविषयी एक आवड असायची. गोष्ट अशी आहे की माझाच परिचय त्यांच्याशी फार उशिरा झाला, कारण शिक्षणाच्या निमित्तानं जवळजवळ 17-18 वर्षे बाहेर राहिलो. 3 वर्षापूर्वी
या भागात म्हणजे गावाकडे येणं झालं. त्यात 2 वर्ष तर हे असेच या कोरोनाच्या काळातले निघून गेले. त्यांच्याशी संबंध आला, त्यांचं प्रेम संपादन आपण करू अशी आशा निर्माण झाली. त्यांच्याकडं येणं होत राहिलं आणि अधिक अधिक ते वृद्धिंगत होत जावं संबंध, त्यातून आपल्याही जीवनाचा अधिक विकास व्हावा, तर दैवयोगाने हा घाला घातला गेला. ज्यावेळेस सुरुवातीला मी त्यांच्याकडं भेटण्यासाठी आलो आणि मग विचारपूस त्यांनी केली. मग त्यांनी सांगितलं, तुम्ही स्वामीजींसारख्या महापुरुषांकडे इतका काळ अध्ययन केलेलं आहे, मग माझ्यासारख्या सामान्य वारकऱ्यांकडे कशाला येता तुम्ही? मी सांगितलं, बाबा तसं नाही. ज्या 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 काळामध्ये श्रीगुरूंच्या सानिध्यात राहून अध्ययन केलं त्या काळात त्यांच्या नियंत्रणात आम्ही होतो, त्यांच्या छत्रछायेखाली होतो. आता इकडं आल्यानंतर आम्हाला कदाचित आम्ही स्वतंत्र झालो असा भास होण्याची शक्यता आहे. म्हणून देवाच्या कृपेनं आमचे स्वामीजीच, आमचे गुरु महाराजच तुमच्या रूपाने या ठिकाणी आहे. म्हणून आमच्यावर काय होतंय, नियंत्रण राहतंय, अंकुश राहतोय. रात्रीच्या महाराजांनी असं सांगितलं की संप्रदायामध्ये देखील अंकुश ठेवणारी श्रेष्ठ माणसं असतील तरच सामान्य जे आहेत, इथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती, तेची एर अनुष्ठिती सामान्य सकळ. तुमच्यासारख्यांचं उत्तुंग जीवन ज्यावेळेस सतत दृष्टी समोर असेल त्यावेळेस काहीतरी अंशांशाने का होईना तुमच्या मागोमाग 4-2 पावलं का चालण्याचा प्रयत्न होईना आमच्यासारख्यांकडून घडेल आणि आमच्या जीवनाचा विकास होईल, आमचं काय होईल, कल्याण होईल. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, नळबरांनी सांगितलं, अशा महापुरुषांच्या गोष्टी सहज जर आपण आपल्या कानाने ऐकल्या तर आपल्यामध्ये वैराग्य संचरत, विवेक आपल्यामध्ये येतो. संत तेथ विवेक असणे कीजी. संत जेथे असतात तिथे काय असतो, विवेक असतो. विवेकासाठी जीवाला दुसरा मार्ग नाही आहे संत शरणागतीशिवाय, संत सानिध्याशिवाय. पुण्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संगमो यदि भवेत कृतिनो जनस्य अज्ञान हेतुकृत मोह महांधकारो नश्येत तदा हृदयमेति महान विवेकः. शास्त्रकारांनी सांगितलंय की पुण्योदयेन बहुजन्म समर्जितेन, अनंत अनंत जन्म ज्यावेळेस शुभ पुण्य शुभ कर्म आपण करू आणि त्या पुण्याचा ज्यावेळेस उदय होईल त्यावेळेस अशा महापुरुषांचा संघ आपल्याला लाभत असतो. सत्संगमो यदि भवेत कृतिनो जनस्य. या मनुष्याला ज्यावेळेस अशा महापुरुषांचा संघ अनंत जन्मामध्ये केलेल्या पुण्याचा परिणाम परिपाक म्हणून लाभेल त्यावेळेस अज्ञान हेतुकृत मोह महांधकारो. अज्ञान ज्याचं कारण आहे, अज्ञान ज्याचा हेतू आहे, असा मोहरूपी महान अंधकार, मोठा अंधकार तो नष्ट होईल. नश्येत तदा हृदयमेति महान विवेकः. आणि महान असा विवेक त्या मनुष्याच्या जन्मामध्ये उदित होईल. म्हणून जाणतेनो गुरु भजिजे तेणे कृतकार्या होईजे. जैसे मूळ सिंचन सहजे शाखा पल्लव संतोषती. मज हृदय सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरु. म्हणून विशेष अत्यादरू विवेकावर. संत पुरुषांचं सानिध्य हे अन्य कोणत्याही कारणाने, कोणत्याही भौतिक लाभाच्या अपेक्षेने करायचं नसतं. याचा अर्थ भौतिक लाभ होत नाहीत असं नाही. वेदाने तर उद्घोष केलेला आहे, ह्यर्चयेत भूती कामः. ज्याला आपल्या जीवनात वैभव प्राप्तीची इच्छा आहे ना, त्याने सुद्धा संत पुरुषांची सेवा करावी. खरं तर करू नये वैभवासाठी, आत्मिक लाभासाठीच केली पाहिजे. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय.
अहो साक्षात परमात्मा ज्यांच्या कृपेचा प्रसाद म्हणून आपल्याला लाभतोय, या क्षुल्लक गोष्टी काय प्राप्त होणार नाहीत का? पण त्यासाठी त्यांची संगती करायची नसते. त्यांची संगती ही विवेकासाठी करायची असते आणि त्यांच्या संगतीत गेल्यानंतर जीवाला विवेक प्राप्त होतो. भगवान आचार्यांनी असं सांगितलेलं आहे, सत्संगत्वे निसंगत्वम, निसंगत्वे निर्मोहत्वम, निर्मोहत्वे निश्चल तत्वम, निश्चल तत्वे जीवन मुक्ती. ही सत्संगतीपासून जीवन मुक्तीपर्यंतचा जो प्रवास आहे त्याचं वर्णन या मी उच्चारलेल्या श्लोकामध्ये भगवान शंकराचार्यांनी केलेलं आहे. सत्संगती जर मनुष्याला घडेल तर त्याच्या जीवनामध्ये निसंगता येईल. सत्संगत्वे निसंगत्व, तो निसंग होईल. तसा तो निसंग होण्याचा जर प्रयत्न करील सत्संगती शिवाय, तर निसंगता त्याच्या जीवनात येणं दुरापास्तच, परंतु अधिक संग तो करेल. दोन शब्द तुम्हाला सांगतो, बंध आणि दुसरा शब्द आहे संबंध. लक्षात आलं? बंध हा हानिकारक वाटतोय. बंध आपल्याला बंध आहे असं सांगण्यामध्ये हलकेपणा वाटतो, गौरवाची अनुभूती होत नाही आहे. परंतु आमचे फार संबंध आहेत हे सांगण्यामध्ये मात्र लोकांना गौरवाची काय होते, अनुभूती होते. अहो बंध आणि संबंध एकच, उलट सम उपसर्ग पूर्वक बंध शब्द आहे. दृढ बंध, चांगल्या रीतीचा बंध म्हणजे संबंध. एखाद्याला म्हटलं ना हा बंधनात अडकलेला आहे, तर त्याला आपलं ते बोलणं टोचून बोलल्यासारखं वाटेल. परंतु आपण जर म्हटलं ना यांचे फार संबंध आहे, तर त्याला ते बरं वाटेल. दोन्हीचा अर्थ एकच झाला. लक्षात आलं का? निसंग होण्याकरिता सत्संगती खेरीज अन्य कोणताही प्रयत्न मनुष्याने केला तरी देखील त्याला निसंगता प्राप्त न होता उलट अधिकच संघामध्ये पडण्याची शक्यता असते. म्हणून जे खरोखर निसंग आहेत अशा संतांची संगती आपण जर केली, जीवाने केली, तर त्याला काही निसंगता प्राप्त होते. पहिला लाभ सत्संगत्वे निसंगत्व, निसंगत्वे निर्मोहत्व. निसंग झालेला मनुष्य हा निर्मोही होऊन जात असतो. निर्माण मोहा जित संग दोषा, जया पुरुषाचे का मन सांडूनी गेले मोहमान. निसंग झालेल्या पुरुषाला निर्मोहता प्राप्त होते. निर्मोहत्वे निश्चल तत्वम, आणि ज्याच्या अंतःकरणातून मोह निघून गेलेला आहे त्याचं अंतःकरण स्थिर होतं. आणि निश्चल तत्वे जीवन मुक्ती. ही आणि ज्या वेळेस त्याचं तत्व म्हणजे अंतःकरण हे स्थिर होईल त्यावेळेस थोडे आहे चित्त साह्य झाली. परमात्मा परवता दूर नाही, तया अंतःकरण जिता सकळ कामोपशांता. परमात्मा परवता दूर नाही, परमात्मा दूर नाही आहे, पण चित्त स्थिर होण्याची गरज आहे, चित्त शुद्ध होण्याची गरज आहे. सर्व साधनं जी आहेत ना हे चित्त स्थिरीकरणार्थ आणि चित्त शुद्धीर्थच आपल्याला सांगण्यात येत असतात. एकदा चित्त स्थिर आणि शुद्ध झालं की मग त्यामध्ये परमात्म्याचं ज्ञान अथवा परमात्म्याचं प्रकटीकरण होण्यास वेळ लागत नाही. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे. चित्त निर्मळ करण्याचा अवकाश की तो यायला तयारच आहे. तो यायला तयार आहे ही गोष्ट दूरची आहे. ते चित्त म्हणजेच परमात्मा आहे. चित्त हा जो शब्द आहे ना त्याच्यामध्ये दोन तकार आहेत, चित्त आणि पुन्हा एक त. त्यातला एक त काढून टाकला तर उरतं काय, चित्त. चित्त म्हणजे परमात्मा. चित्तच चित आहे. भगवान शंकराचार्य म्हणतात भाषामध्ये, चित्तम चित इति विजानीयात तकार रहितो यदी. जर तो तकार काढला ना चित्तातील तर चित्त शिल्लक राहत. मग तकार नेमकं काय आहे? तकार त्या विषयांना दूर केला आणि ते विषय हे संतांच्या सानिध्यात गेल्यानंतर आपल्या चित्तातून निघून जातील. मला सांगायची गोष्ट ही होती की संतांचं सानिध्य हे जीवाला विवेकाची प्राप्ती करून देणारं असल्यामुळं अनेक सामान्य लोक सुद्धा सत्संगतीत येऊन विवेकी झाल्याची उदाहरणं आपल्या समोर आपल्याला आढळून येतात.
फार कुठं नलगती सायास जावे वनांतरा किंवा शास्त्र चिंतनच करावं लागतं असं नाही आहे. तर शास्त्रानुसार ज्यांचं जीवन आहे अशा संत महापुरुषांची संगती करावी लागते. शरीराने केली जाते ती सोबत आहे आणि अंतःकरणाने केली जाते ती संगती आहे. अनेक महापुरुषांच्या एक वेळ दर्शनासाठी जिथे अनंत पुण्याईची अपेक्षा असते त्यावेळेस त्यांचं एखाद वेळेस दर्शन आपल्याला घडतं. अशा महापुरुषांच्या सानिध्यात दीर्घकाळ राहिलेली माणसं आपण पाहतो, परंतु काही बदल त्यांच्या चित्तावर झालेला दिसत नाही. मग याचा अर्थ सत्संगतीमध्ये शक्ती नाही का? सत्संगतीत शक्ती आहे. यांनी सत्संगती केली नाही, फक्त शरीराने त्या महात्म्याची काय केली? सोबत केली. लक्षात आलं का? अंतःकरणाने केली जाणारी ती काय आहे? संगती आहे. आणि ती संगती सुदीर्घ काळ करावी लागते अशी काही अपेक्षा नाही. त्या वाल्या कोळ्याला नारदांची जी भेट झाली ती किती काळ पर्यंत होत राहिली? काही 4 वर्ष कोर्स केला का त्यांनी? 1 वर्ष किंवा अखंड हरिनाम सप्ताह असं काही नाही. अर्धक्षण घडता संतांची संगती तेने होय शांती महत पापा. पण ती संगती घडणं काय आहे? अपेक्षित आहे. ते संत आपलं सर्वस्व द्यायला तयारच आहे. त्यासाठीच त्यांचं काय आहे? जीवन आहे. पण त्या अपेक्षेनं आपण त्यांच्या सानिध्यात जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी यासाठी हे सांगितलं की श्री गुरु सत्यविजय महाराजांसारखे महापुरुष की ज्यांचा अगदी थोडासा काळ लाभलेला संघ देखील आपल्या जीवनाला उचित अशी दिशा देऊ शकतो आणि अनेकांना ती दिलेली आहे. अनेक लोकांना तसा अनुभव आहे. अनेक लोकांची जीवन आमूलाग्र बदललेली आहे. कारण ते स्वतः त्या स्थितीला पोहोचलेले महात्मे होते. ही जी ओवी आता मी निमित्त मात्रम या ठिकाणी उच्चारलेली आहे. खर तर या ओवीचा अन्वय, त्याचा विचार, त्याचा संबंध या गोष्टी करणं आपलं क्रमप्राप्त आहे, आपलं कर्तव्य देखील आहे. परंतु महत्वाची गोष्ट आहे की त्यांचं जे पुण्यस्मरण आहे त्याला पुण्यस्मरण आपण म्हणूया, श्राद्ध म्हणूया. श्रद्धया क्रियते इति श्राद्धम. श्रद्धेनं जे केलं जाईल त्याला श्राद्ध म्हणतात. स्मरण कशाचं स्मरण? त्यांच्या त्यागाचं, त्यांच्या ज्ञानाचं, त्यांच्या भक्तीचं, त्यांच्या वैराग्याचं, त्यांच्या आध्यात्मिक ऐश्वर्याचं, त्यांनी आपल्याला दिलेल्या उपदेशाचं काय करायचंय? स्मरण. त्यांच्या नामाचं देखील काय करायचंय? स्मरण. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. कारण त्यांचं सर्वच स्मरण करण्यायोग्य आहे आणि त्यांच्या सर्वच गोष्टींच्या स्मरणाने आपल्याला महान लाभ प्राप्त होणार आहे. लक्षात आलं? त्यांचं स्मरण हे आपल्याला बळ देणार आहे. त्यांचं स्मरण हे आपल्याला सामर्थ्य प्रदान करणार आहे. त्यांचं स्मरण हे आपल्याला वैराग्य प्रदान करणार आहे. त्यांचं स्मरण हे आपल्याला भगवत दर्शनाच्या मार्गावरती अग्रेसर करणार आहे, पुढे घेऊन जाणार आहे. कोणाही माणसाला, कोण्याही आळसी माणसाला, कोण्या कशाही माणसाला त्यांचं जर स्मरण होईल तर तो तटकन उठून भक्ती मार्गाला लागल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्यांचं स्मरण करायचं. ज्यांचं स्मरणामध्ये काय आहे? पुण्य आहे. अगणित पुण्याचा लाभ ज्यांच्या केवळ स्मरण मात्राने होणार आहे त्यांचंच काय केलं जातंय? पुण्य स्मरण केलं. मग ज्यांचं स्मरण आपल्याला या निमित्ताने करायचं आहे ते नेमके कसे होते हे तर आपण सामान्य माणसं आपल्या शब्दाने सांगू शकणार नाही. आपण शब्द दरिद्री असलेली माणसं आहोत. आम्हा घरी धन शब्दांची तर रत्ने तुकोबारायांनी म्हणावं. लक्षात आलं? किंवा अमूर्त असलेला तो परमात्मा, त्याला देखील इंद्रियाकरवी भोगवण्याचं सामर्थ्य माझ्या शब्दात आहे असं समर्थपणे ज्ञानोबारायांनी म्हणावं. आपल्याला साधारण 4 वाक्य देखील सरळ बोलता येत नाही. त्यात अनंत दोष, आपण दोषयुक्त बोलतो. मग हे जे महात्मे होते की ज्यांच्या स्मरणानं अगणित असा लाभ आपल्याला होणार आहे, ते नेमके कसे होते?
ते आपल्याला ज्ञानोबारायांसारख्यांच्या भाषेतून, त्यांच्या वचनातूनच समजावून घ्यावं लागेल. खरं तर सत्यविजय महाराजांसारखे महात्मे ते जर आपल्याला समजून घ्यायचे असतील तर आपल्याला देखील काय व्हावं लागेल? तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. त्यांचा अंशांशाने का होईना आपल्याला महत्व जर कळून घ्यायचं असेल तर आपल्याला त्यांच्यासारखं व्हावं लागेल. केवळ शब्दांच्या माध्यमातून ते किती मोठे होते हे कळून घेणं ही अशक्य अशी गोष्ट आहे. म्हणून ज्ञानोबारायांनी अशा सत्पुरुषांचं, अशा महात्म्यांचं, अशा संतांचं जे चित्रण या ठिकाणी केलेलं आहे, जी वचनं या ठिकाणी बोलली गेलेली आहेत, त्यातीलच एका वचनाचा उपयोग या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. जया भक्तीची एतुली प्राप्ती, जे कैवल्या ते परवते सर म्हणती, जयाची लीले माझी नीती जियाली दिसे. खरं तर आता त्यांच्याबद्दल किती बोलावं? त्यांचं केवळ जे नाव आहे ना, त्या नावावरच 8-8 दिवस बोलता येईल. सत्यविजय महाराज, लक्षात आलं? सत्याचा विजय, सत्यविजय. मुंडक उपनिषदामध्ये एक मंत्र येतो, आपल्याला त्यातलं एक भाग सगळ्यांना पाठ आहे. सत्यमेव जयते, आपल्या त्या राजमुद्रेवरती असतं ना, सत्यमेव जयते, त्या मंत्रातील एक भाग आहे. सत्यमेव जयते नानृतम सत्येन पंथा विततो देवयाना एना क्रमंत्रिशयो ह्याप्त कामाः यत्र तत् सत्यस्य परमम निधानम, असा तो मंत्र आहे. सत्यमेव जयते नानृतम, सत्याचाच काय होतो? विजय होतो. न अनृतम, असत्याचा, खोट्याचा कधी काय होत नाही, विजय होत नाही. सत्याचं खूप मोठं महत्व शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे. मी बोलल्याप्रमाणे केवळ त्यांच्या नावाचा आधार घेऊन आपल्याला 8-8 दिवस बोलता येणं शक्य आहे. ज्यांचं केवळ नाव आणि त्या नावाचा होणारा जो अर्थ आहे त्याचा विचार मानवाने केला तरी त्याच्या जीवनाचं कल्याण होईल. कारण त्यांचं जीवन हे नावाशी कसं आहे, सुसंगत आहे. त्याला स्वनाम धन्य हा शब्द ऐकला असेल तुम्ही. स्वनाम धन्य, स्व म्हणजे स्वतःचं, नाम म्हणजे नाव, आणि त्या नावाला साजेस असं जीवन. आपल्या सामान्यांची नावं आणि त्याचा होणारा अर्थ आणि आपलं जीवन याचा काही संबंध नसतो. आपलं नाव असतं ज्ञानेश्वर, लक्षात आलं? पण साध्या गोष्टी देखील कळत नाही, लक्षात आलं? कुणाची नावं असण्याचा संभव आहे बरं का. मला उदाहरण म्हणून मला सांगायचं, नाव काय असतं? शांताराम, लक्षात आलं का? पण रोज कुणाचे काय असतात? भांडणं घेऊन आलेले असतात. आपल्या सामान्यांच्या नावाच्या अर्थाचा आणि आपल्या जीवनाचा काही संबंध नसतो. पण असे जे महात्मे आहेत, त्यांचं नाव, त्या नावाचा होणारा अर्थ आणि त्यांचं जे जीवन याचा पूर्णपणे काय असतो? संबंध असतो. स्वनाम धन्य, अनवर्थक त्यांची नावं असतात, सार्थक ती नावं असतात. बाबांचं नाव होतं सत्यविजय. हे नाव सहसा फारसं असं प्रचलित किंवा फारसं न आढळणार आहे. बाकीची जी नावं आहेत ती साधारणपणे एका गावात 10-10, 20-20 माणसं एका नावाची आपल्याला सापडतात. पण बाबाच्या नावाची माणसं फारशी काही आढळत नाहीत. आमच्या त्या महेंद्र भाऊंनी त्यांच्या मुलाचं नाव ठेवलं. ते बाबांचे चांगले भक्त होते, मिरड देवटाकडीचे. त्यांच्या मुलाचंच नाव ठेवलंय बाबांच्या स्मरणासाठी, सत्यविजय म्हणून. लक्षात आलं का? सत्याचा विजय, लक्षात आलं? आणि अशा या सत्यविजय बाबांनी आपल्या जीवनामध्ये जो परमपुरुषार्थ मोक्ष प्राप्त केल्यानंतरही, गोष्ट लक्षात घ्या, मोक्ष हा परमपुरुषार्थ आहे. मानवी जीवनाचं ते अंतिम ध्येय आहे, साध्य आहे, प्राप्तव्य आहे. ते प्राप्त केल्याशिवाय गत्यंतर नाही आहे. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखली. जन्माला आलो ना आपण, तर त्या परमात्म्याचं दर्शन, त्याचं ज्ञान हे मिळवणं आपलं काय आहे? कर्तव्य आहे. आणि त्यातच जीवनाची सफलता आहे.
परमपूज्य बाबांनी हा जो पुरुषार्थ आहे, परम पुरुषार्थ आहे, त्याच्या प्राप्ती उत्तर काळात देखील अशी भक्ती केली, ज्याला ज्ञानोत्तर भक्ती या शब्दाने संबोधलं जातं. आता आपली चालली ती आपली आपली ही भक्ती ही आहे की नाही हा प्रश्नच आहे बरं ज्याचा त्याचा. आणि जर असेल तर ती ज्ञानपूर्व काळातली आहे. आपल्याला अजून काही ज्ञान झालेलं नाही, परमात्मा दर्शन झालेलं नाही, मुक्ती स्थिती आपण प्राप्त केलेली नाही आहे. त्या मुक्तीसाठी चाललेला हा प्रयत्न आहे. मुक्तीसाठी चाललेला असेल तरी देखील धन्य, लक्षात आलं. कारण भावेविन भक्ती, भक्तीविन मुक्ती, बळेविन शक्ती बोलू नये. आपल्यात जर बळ नसेल, सामर्थ्य नसेल तर शक्तीच्या बाता मारण्यामध्ये काय अर्थ आहे. भाव नसेल तर आम्ही भक्ती करतो, आम्ही भक्त आहोत असं म्हणण्यामध्ये देखील काही अर्थ नाही. आणि भक्तीच करत नसू तर मग मुक्ती आम्हाला प्राप्त झाली किंवा मिळेल अशी आशा बाळगणं ही काय आहे, व्यर्थ आहे. मला सांगायचंय, दोन असे भाग आपल्याला करता येणं शक्य आहे की ज्ञानासाठी केली गेलेली भक्ती, ज्ञानासाठी केली गेलेली उपासना, आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतरही त्या देवाच्या आवडीनं प्रेमानं केलं गेलेलं भजन, केली गेलेली जी भक्ती. आपण जी सामान्य माणसं आहोत, आपली जी भक्ती चाललेली आहे ही जर आपण देवासाठी करत असू तर ही ज्ञानपूर्व काळातील भक्ती आहे. ज्ञान होण्यासाठी केली गेलेली काय आहे, भक्ती आहे. कारण पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. लक्षात आले पाहिजे. आणि ते पाठीमाग यावेत यासाठीच भक्ती मार्ग क्रमायचा आहे आपण सामान्य. पण आपण दीर्घकाळ पर्यंत या भक्ती मार्गाचं अनुसरण करत असूनही जर आपल्या जीवनामध्ये धर्माविषयीचं, देवाविषयीचं ज्ञान, या संसाराविषयी वैराग्य निर्माण झालं नसेल तर मग आपल्याला जिनं हाताला धरलेले आहे ती भक्ती आहे की नाही याची मीमांसा केली पाहिजे. कारण संत तर सांगतात, पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती. भक्तीनं जर आपल्याला हाताला धरलं, भक्तीच्या हातात हात आपण देऊन आपण चालू लागलो की ज्ञान वैराग्य धर्म हे पाठीमागून येणारच आहेत. मग आपण तपासणी केली पाहिजे ना. इतक्या काळापासून आपण भक्ती करत असू तर पाठीमागं वळून आपण पाहिलं पाहिजे, ज्ञान आलंय की नाही, वैराग्य आलंय की नाही, धर्म आलाय की नाही. लक्षात आलं. आणि येत असेल तर मग आपली योग्य दिशेनं वाटचाल चाललेली आहे. नाहीतर मी गमतीनं सांगत असतो, नाहीतर मग आपण पक्क समजून चालायचं. भक्ती समजून जिच्या हातात आपण हात दिलेला आहे ना, कदाचित ती साध्वी शांती नागविली, मग माया मांगी शृंगारिली, ती करवी विटाळविली साधू वृंदे. पण संतांच्या सानिध्यामध्ये, त्यांच्या मार्गदर्शनाने जर आपण भक्तिपंथ क्रमू जात असू तर निश्चितच आपल्याला एक ना एक दिवस त्या परमेश्वर तत्वाचं ज्ञान झाल्याशिवाय राहणार नाही आहे. पण ही जी आपली भक्ती आहे ना, ही गरजेपोटी केली गेली. जरी ज्ञानासाठी ती आपल्याकडून होत असेल, भगवत दर्शनासाठी होत असेल, तरी देखील भगवत दर्शन व्हावं हा हेतू आहेच. पण बाबांसारख्या महापुरुषांनी आयुष्यामध्ये केलेली जी भक्ती आहे ती आता त्यांना गरज नसताना केलेली भक्ती आहे. आपल्याला जे ज्ञान अजून प्राप्त झालेलं नाही त्यासाठी ही जी चाललेली उपासना आहे, भक्ती आहे, ते ज्ञान तर त्यांना प्राप्त झालेलंच होतं. पण त्या ज्ञानोत्तर त्यांनी केलेली काय आहे, ती भक्ती आहे. मुक्तीवरील भक्ती जाण असं म्हटलेलं आहे. अखंडमुखी नारायण, ती भक्ती त्यांची जी होती ती मुक्तीवरील भक्ती होती. चहू पुरुषार्थाशिरी भक्ती जैसी, त्यांची भक्ती चार पुरुषार्थाच्या वरची अशी काय होती, भक्ती होती. पंचम पुरुषार्थ ज्याला आपल्या संतांनी असं संबोधलेलं आहे. ज्ञानोत्तर काळात केलेली ती भक्ती होती. जसं तुकोबराय म्हणतात ना, तुका म्हणे मुक्ती परिणली नोवरी, आता दिवसचारी खेळी मिळी. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता, असं त्यांचं जीवन होतं. मी का सांगतोय तर ज्या वेळेस श्री क्षेत्र भगूर या ठिकाणी 3-4 वर्ष झाले असतील का, 4 वर्षापूर्वी साधारणतः
त्यांच्या चातुर्मासाच्या त्रितपपूर्ती निमित्त जो एक मोठा सोहळा आयोजित केला होता, त्याला मी माझ्या श्री गुरूंना घेऊन आलो होतो, स्वामी भारतानंद गिरीजी यांना. सर्व भारतभरामध्ये विद्वान विरक्त ज्ञानी महापुरुष म्हणून त्यांची ख्याती आहे. आपल्या संप्रदायातील श्रेष्ठ जे महापुरुष आहेत त्यांच्याशीही त्यांचे प्रेमाचे संबंध आहेत. परमपूज्य राम महाराजांनी मला सांगितलं, आणि मी त्या काळामध्ये स्वामीजींकडे अध्ययनच करत असल्यामुळे मीही स्वामीजींना आग्रह केला की असे असे महात्मे आमच्या भागातील आहेत, सर्वांचं ते आदराचं स्थान आहे, आणि त्यांच्या त्या त्रितपपूर्ती निमित्त जो सोहळा होतो आहे त्याला आपल्याला जायचं आहे. त्यावेळेस ते माझ्यासोबत आले त्या कार्यक्रमाला, आणि स्वामीजींचं जे प्रवचन व्हायचं होतं 1 तासभर, तर त्या वेळेच्या अगोदर अर्धा पाऊण तास आम्ही पोहोचलो होतो. आणि परमपूज्य बाबा सत्यविजय बाबा आणि आमचे स्वामीजी एका खोलीमध्ये त्यांनी चर्चा केली. त्या चर्चेचा मी साक्षीदार आहे, मी तसा भाग्यवान मनुष्य आहे. ते 2 महात्मे परस्परांमध्ये काय बोलले हे मोठ्या पुण्याईनं म्हणा किंवा त्यांच्या दयेनं म्हणा आपल्यासारख्या सामान्यांना ऐकायला तिथं मिळालं. बरं, ते दोघं एकमेकांना भेटले म्हणजे काय, ही चर्चा करणार का काय तुमच्या भागात काय पीक पाणी वगैरे लक्षात आलं का? किंवा सध्या वातावरण काय म्हणतंय हे काहीच बोलले नाही. ते जे बोलले ते अतिशय उच्च कोटीचं असं. आणि ज्या वेळेस ती चर्चा संपली, प्रवचनाची वेळ झाली, स्वामीजी प्रवचनाला आले. स्वामीजींनी थोडं प्रास्ताविक केलं, त्या कार्यक्रमाच्या बाह्य रूपाविषयी बोलले, त्याची आकर्षक बांधणी वगैरे, आणि नंतर मग म्हटले आजचे जे सत्कार मूर्ती आहेत, आणि मग बाबांचं नाव घेतलं. आणि बोलायला ज्यावेळेस स्वामीजींनी आरंभ केला त्यावेळेस सांगितलं, त्यांच्याशी मी आत्ता अर्धा पाऊण तास बोललो, आणि स्वामीजींनी असं सांगितलं, मी छातीला हात लावून सांगतो की परमेश्वर दर्शन प्राप्त हा महात्मा आहे. म्हटले ते तसं बोलणार नाही, बाबा सांगणार नाही मला देव भेटला म्हणून, परंतु मी सांगतो म्हणे. स्वामीजी म्हटले की परमेश्वराचं दर्शन साक्षात ज्यांना झालेलं आहे असा हा महात्मा आहे. बाबांचं त्यांच्या बोलण्यातलं एक वचन मी सांगतो. स्वामीजींनी बाबांना ज्यावेळेस विचारलं की तुम्ही इतकं श्रवण केलं, 36 वर्षे चातुर्मासामध्ये देवाची सेवा केली, उपासना केली, प्रचंड नामस्मरण केलं, तुम्हाला काय वाटतं बरं? तर बाबा म्हटले मला एका गोष्टीचा खेद होतो. स्वामीजी म्हटले अहो एवढी प्रचंड उपासना केली, मग आता खेद होण्याचं काय कारण आहे? तर बाबांनी सांगितलं माझ्या शारीरिक व्यंगामुळं मला महापुरुषांची सेवा करता आली नाही. तर स्वामीजींच्या डोळ्यात पाणी आलं होतं. बघा महात्म्यांची उत्तर बघा. आपण एखाद चातुर्मास कुठंतरी श्रवण केलं की काय वाटलं आपल्याला विचारलं तर आपण सांगू आम्हाला सर्व कळालं. बाबांनी सांगितलं मला वाईट या गोष्टीचं वाटतं की या सर्व महापुरुषांकडे मी श्रवण केलं, ज्ञान ग्रहण केलं, ज्ञान मिळवलं, पण या माझ्या व्यंगामुळं मला त्यांची सेवा करता आली नाही. स्वामीजींच्या म्हणजे टचकन डोळ्यामध्ये काय आलं होतं? पाणी आलं होतं. एवढे मोठे महात्मे, एवढे उच्च कोटीचे हे जे संत, त्यांचं चित्रण या ठिकाणी ज्ञानोबारायांनी केलेलं आहे. जया भक्तीची एतुली प्राप्ती, जे कैवल्याते परवते सर म्हणती, जयाची लीले माझी नीती जे आली दिसे. अन्वय असाच आहे. जया भक्तीची एतुली प्राप्ती, ज्यांना भक्तीची एवढी प्राप्ती त्यांच्या जीवनामध्ये होते किंवा झाली की त्या बळाने जे कैवल्याते परवते सर म्हणती, जे कैवल्याला प्रत्यक्ष मोक्षाला, स्वरूप स्थितीला, मुक्तीला देखील परवते सर बाजूला हो असं म्हणतात. कोण? सत्तूबाबांसारखे महात्मे. कशाच्या बळावर? तर त्यांना भक्तीची एवढी प्राप्ती त्यांच्या जीवनामध्ये झालेली आहे, म्हणजे इतकी प्रचंड भक्ती त्यांनी केलेली आहे की त्या सामर्थ्याने ते प्रत्यक्ष कैवल्याला देखील काय म्हणतात? परवते सर म्हणती. त्या मोक्षाला देखील काय म्हणतात? बाजूला हो. म्हणजे मोक्ष सुद्धा त्यांना त्या भक्ती सुखामध्ये, भक्ती सुख अनुभवण्यामध्ये अडथळा वाटतोय. लक्षात घ्या, कोणत्या गोष्टीला बाजूला हो म्हणतो मनुष्य? जी गोष्ट अडचण निर्माण करणारी आहे, जी प्रतिकूल आहे,
जी आपल्याला काहीतरी अडचणीत आणणारी आहे त्या गोष्टीलाच माणसं काय म्हणतात, बाजूला हो, किंवा बाजूला तिला करतात, बाजूला सारतात. हे महात्मे प्रत्यक्ष कशाला बाजूला सारतात? जे कैवल्या ते परवते सर म्हणतील, त्या कैवल्याला, मोक्षाला काय म्हणतात, बाजूला हो. म्हणजे तो मोक्ष त्यांना आडवा येतोय. लक्षात आलं का? मोक्ष, मोक्ष आम्हात घरी कामारी हे दासी. लक्षात आलं का? मोक्ष त्यांच्या चरणाशी लागतोय, मोक्ष त्यांच्या समोर हात जोडून उभा आहे. तो म्हणे तेथ राहे महाबोध, असं म्हटलेलं आहे. मोक्षाची सोडी बांधी करी, त्या मोक्षाला देखील हे महात्मे म्हणतात बाजूला हो. आणि जयाची लीले माझी नीती जी आली दिसे. आणि ज्यांच्या लीलेमध्ये, सहज वर्तनामध्ये, सहज वागण्यामध्ये, रोजच्या सहज आचरणामध्ये नीती जी आली दिसे, नीती जगलेली दिसते. नीतीला जीवन त्यांच्या सहज वागण्यातून प्राप्त होतं. या दोन मुद्द्यांचा या एका ओवीमध्ये काय केलेला आहे, विचार केलेला आहे. जया भक्तीची एतुली प्राप्ती. एवढी भक्ती प्रचंड त्यांच्या जीवनामध्ये आहे की ते प्रत्यक्ष त्या मोक्षाला देखील परवते सर म्हणती, बाजूला हो असं म्हणतात. विषय असा आहे, जर त्यांनी ज्ञान प्राप्त आपल्या जीवनामध्ये करून घेतलं असेल तर मग ज्ञान उत्तर काळात भक्ती संभवते का, असे विद्वानांमध्ये चर्चा असते. विद्वान लोक चर्चा करत असतात. त्या उत्तरेमध्ये अशी म्हण आहे, बाल की खाल निकालना. बाल म्हणजे केस, आणि त्याची सालपट काढतात. आता केस किती छोटा आणि त्याची सालट काढत बसणं म्हणजे शब्दांचे किस पाडत असतात. लक्षात आलं? विद्वानांमध्ये चर्चा होते की जर बाबा तो स्वस्वरूपाला प्राप्त झाला असेल, मोक्ष स्थिती त्याने प्राप्त करून घेतली असेल, देवाशी अभिन्नतेचं ज्ञान त्याला झालं असेल, त्याच्याशिवाय आता काही उरलंच नसेल, तर मग त्याच्याकडून भक्ती होणं शक्य आहे का? ज्ञानोबरायांनी या आक्षेपाला किंवा या प्रश्नकर्त्याला 700 वर्षाहून अधिक पूर्वीच प्रश्न विचारलेला आहे, प्रतिप्रश्न केलेला आहे. लक्षात आलं? सहज आहे, त्याला प्रश्न निर्माण होणं हे अस्वाभाविक आहे असंही काही नाही. कोणालाही हा प्रश्न निर्माण होऊ शकेल की बाबा ज्ञान प्राप्त होण्याकरिता भक्ती करणं ही गोष्ट स्वाभाविक आहे. पण आता ज्ञान प्राप्त झालं, ज्ञान म्हणजे काय? शब्द ज्ञान नाही. लक्षात आलं का? इथं या संतांच्या प्रांतामध्ये या शब्द ज्ञानाला फारशी किंमत नाही आहे. लक्षात आलं का? तुमचं अनुभवाचं ज्ञान. लक्षात आलं का? नाही तर मग अनुभवा वाचून बडबडते. किती बोलत राहिला एका शब्दावर 10 दिवसही बोलला, महिनाभरही बोलला, तर संतांच्या दृष्टीनं ती काय आहे? बडबड आहे. जर काय नसेल त्याला अनुभव नसेल तर. म्हणून अनुभवाला काय म्हटलेलं आहे? ज्ञान. पण कोणता अनुभव? तर त्या परमात्म्याहून मी भिन्न नाही आणि माझ्याशिवाय या जगात दुसरं काहीच नाही, हा जो अनुभव आहे ह्याला काय म्हणायचं? ज्ञान. आता हे ज्ञान ज्याने मिळवलेलं आहे त्याच्यासाठी जर जगात काही शिल्लकच नसेल, देव सुद्धा शिल्लक राहिलेला नसेल, तर मग भक्ती कुणाची करील? म्हणजे अद्वैतामध्ये भक्ती घडणं शक्य आहे का, असा काय आहे? प्रश्न आहे. त्या प्रश्नकर्त्यालाच ज्ञानोबरायांनी अमृतानुभवामध्ये प्रश्न विचारलेला आहे. ते म्हणतात, देव देऊळ परिवारू कोरुणी कीजे डोंगरू तैसा भक्तीचा व्यवहारू का न व्हावा. प्रश्नकर्त्याला उलटा प्रश्न ज्ञानोबरायांनी विचारला, उत्तर नाही दिलं. लक्षात आलं? प्रश्नकर्त्याने काय प्रश्न केला असेल? अशी कल्पना करूया की अद्वैत ब्रह्मज्ञान जर प्राप्त झालं, जीव ब्रह्मैक्य ज्ञानामध्ये तो जर स्थापित झाला, तर त्याच्याने पुन्हा भक्ती घडणं शक्य आहे का? तर ज्ञानोबराय म्हणतात, का शक्य नाही? सांग बरं मला. देव देऊळ परिवारू कोरुणी कीजे डोंगरू. डोंगरू कोरुणी, डोंगर कोरून, देव देऊळ परिवारू कीजे. जे आपले लेण्या आपण पाहतो वेरुळ अजिंठ्याला, एकाच डोंगरात काय केलं? कोरले. काय कोरलं? देवही कोरला, देऊळही कोरलं, आणि त्या देवाच्या समोर हात जोडून उभे असलेले जे भक्त, देवाचा परिवार, तो देखील कोरला. नंदी महाराज देखील कोरले, म्हणजे देवाचा परिवार कोरला. देव, देऊळ आणि परिवार कोरुणी कीजे डोंगर. डोंगर कोरून केला. मग एकाच दगडामध्ये कोरून देवळही झालं, देवही झाला आणि देवाचा परिवारही झाला.
डोंगर किती होता? एक. दगड किती होता? एक. पण कोरून किती वस्तू झाल्या? 3. तैसा भक्तीचा व्यवहार का न व्हावा? त्याप्रमाणे भक्तीचा व्यवहार का होणार नाही? जरी तो जीव त्या परब्रह्म स्वरूपाशी अभिन्नतेला प्राप्त झालेला असला तरी देखील कल्पित द्वैताचा स्वीकार करून भक्तीचा व्यवहार का होणार नाही? आणि अद्वैतातील महान तत्वज्ञ मधुसूदन सरस्वती, की ज्यांच्याबद्दल असं म्हटलं जातं की मधुसूदन सरस्वत्या हा पारम वेत्ती सरस्वती, पारम वेत्ती सरस्वत्या हा मधुसूदन सरस्वती. असं सांगतात की मधुसूदन सरस्वतींची बुद्धी किती आहे हे फक्त सरस्वतीच सांगू शकते, आणि सरस्वतीला बुद्धी किती आहे हे फक्त मधुसूदन सरस्वतीच सांगू शकतात. एवढे मोठे मधुसूदन सरस्वती जे आहेत, लक्षात आलं का? त्यांनी सांगितलं, भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैताद अपि सुंदरम. भक्तीसाठी कल्पिलेलं द्वैत हे अद्वैताहूनही अधिक काय आहे? सुंदर आहे. आणि ते कसं सुंदर आहे ते जर पाहायचं असेल तर आपल्याला बाबांचं जीवन पाहावं लागेल, की परमात्म स्वरूपाशी अभेदाचं ज्ञान प्राप्त करून घेतल्यानंतरही तुझं मज नाही भेद या स्थितीला पोहोचल्यानंतर केला सहज विनोद. लक्षात आलं का? ही भक्ती त्यांच्याकडून घडली, आणि या अशा भक्तीनं ते संपन्न असल्यामुळं त्या कैवल्याला देखील ते काय म्हणतात? परवते सर म्हणतात. ज्या भक्तीची एतुली प्राप्ती, ज्यांना भक्तीची एवढी प्राप्ती त्यांच्या जीवनामध्ये आहे, एवढी भक्ती आहे की ते साक्षात कैवल्याला, त्या मोक्षाला देखील काय म्हणतात? परवते सर. मोक्ष सुख हाणू लाता. लाथ हाणण्याकरता ज्याला लाथ हाणायची ती वस्तू जवळ असली पाहिजे ना. 4 किलोमीटरवर असलेल्या वस्तूला इथून लात मारता येईल का? आपल्याला अजून मोक्ष कशाशी खातात हेच ठाऊक नाही, आपण कसं काय म्हणू शकतो मोक्ष सुखा हाणू लाता? लक्षात आलं का? तो मोक्ष प्राप्त व्हावा, आपल्या चरणाशी यावा, आणि मग आपण त्या भक्तीच्या आवडीपोटी त्या मोक्षाचाही स्वीकार करू नये, त्याला दूर लोटावं. त्यावेळेस आपण म्हणू शकतो, तुकोबराय म्हणू शकतात, आपले बाबा म्हणू शकतात. लक्षात आलं? खरं तर बरं का, आपले परमपूज्य राम महाराज त्यांचं जे आयोजन असतं त्याच्यामध्ये ते काय करत असतात? कीर्तनकारांना काय करतात? अगोदरच अभंग सुचवत असतात, त्या त्या प्रसंगाला, त्या निमित्ताला अनुसरून. आणि मग त्याचं काय होतं? चिंतन. मला बराच वेळेस कीर्तन करण्याचा योग आला त्यावेळेस ते अगोदर सांगतात, त्यामुळे अभ्यासही होतो. मी आता मला दुपारी ज्यावेळेस फोन केलता शेखर महाराजांनी, त्यावेळेस मला पहिला अभंग डोक्यामध्ये आला. सर्वाज्ञत्वपण माझे हिरावून घेतो कोण, मज मज भक्तीची आवडी. बाबांचं जीवन त्या अभंगामध्ये दिसत आहे. लक्षात आलं? सर्वात्मकपण, सर्वात्मकपण, सर्वात्म भावाला ते प्राप्त झालेले आहे. आणि आता ते अशा निश्चयावर आहेत की माझं सर्वात्मकपण माझ्यापासून हिरावून घेण्याला कोण समर्थ आहे? कारण सर्व आत्मभाव माझा झालेला आहे, माझ्याहून दुसरा कोणी नाहीच आहे. पण मला आता त्यात राहावं वाटत नाही. लक्षात आलं? मज भक्तीची आवडी. देवाला देखील म्हणतात ना, मोक्ष तुमचा देवा दुर्लभ तो तुम्ही ठेवा. तो मोक्ष दुर्लभ कठीण असा म्हणून तुम्ही सांगताना तो तुमच्या जवळच राहू द्या. लक्षात आलं? मला काय करायचे आहे? भक्ती करायची आहे. आणि अशा या भक्तीनं संपन्न असलेले हे महात्मे त्या प्रत्यक्ष कैवल्याला देखील परवते सर म्हणती, त्या मोक्षाला देखील बाजूला हो म्हणतात. कारण मी उच्चारून गेलो वाक्य की प्रत्यक्ष मोक्ष देखील त्यांना आता आपल्या भक्ती सुखामध्ये अडसर वाटतो आहे. एक उभी आहे, जया सोहम भाव अटकू, मोक्ष सुखा लागोणी रंकू, तयाचे दिठीचा झने कळंकू, लागेल तुझ्या प्रेमा. भगवंत अर्जुनाला म्हणताय की माझं तुझ्यावर जे प्रेम आहे, आपलं परस्परांमधलं जे प्रेम आहे, त्या प्रेमाला नजर लागेल, दुष्ट लागेल. दृष्ट लागेल. कोणाची दृष्ट लागेल? आता एवढं उच्च कोटीचं त्या भक्ताचं आणि भगवंताचं जे प्रेम आहे त्याला काय सर्वसामान्यांची दृष्ट थोडीच लागणार आहे. लक्षात आलं? दृष्ट लागणं हा प्रकार खरा आहे बरं का. लोक अलीकडं आधुनिक शिक्षित लोक जुन्या लोकांच्या सगळ्याच गोष्टींना वेड्यात काढत असतात. ते म्हणत असतात हा अंधश्रद्धेचा भाग आहे. तसं काही नाही. इथं भगवंताने उल्लेख केलेला आहे, जया सोहम भाव अटकू.
सोहम सोहम, तो परमात्मा मीच आहे, या भावनेमध्ये जे रत आहे. मोक्ष सुखा लागोनी रंकू, लक्षात आलं, मोक्ष सुख आपल्याला प्राप्त व्हावं यासाठी जे दीन झालेले आहे. लक्षात आलं. बघा आपल्या संतांचं तत्वज्ञान किती महान आहे की मोक्षासाठी प्रयत्न करणाऱ्यांना सुद्धा रंक म्हणतात. लक्षात आलं. मोक्षासाठी सुद्धा ती भक्ती नाही करायची, भगवंतासाठी ती भक्ती करायची. तर भगवंत म्हणतोय की ज्यांना सोहम भाव अटकू, मोक्ष सुखा लागोनी रंकू, तयाचे दिठीचा धने कळंकू लागेल तुझी या प्रेमा. आणि असं जे उच्च कोटीचं प्रेम ते ज्यांना लाभलेलं होतं, भगवंताचं लाभलेलं होतं, सर्व महापुरुषांचं लाभलेलं होतं, असे आपले परमपूज्य बाबा, त्यांचंच चित्रण या ओबीमध्ये केलेलं आढळून येतं. जया भक्तीची येतुली प्राप्ती, जे कैवल्या ते परवते सर म्हणती, आणि जयांची लीले माझी नीती जी आली दिसे. आणि ज्यांच्या लीलेमध्ये, सहज वर्तनामध्ये, रोजच्या सहज आचारामध्ये नीती जी आली दिसे, नीती जगलेली दिसते, त्यांना नीतीनं वागावं लागत नाही. ते जे वागतात त्याला नीती म्हणतात. आपल्याला प्रयत्नपूर्वक नीतीनं वागावं लागतं, आणि आपण नीतीनं वागावं म्हणून नीतिशास्त्राला आपल्यावरती अंकुश वारंवार ठेवावा लागतो. आपण रस्ता सोडून भरकटण्याचा संभव असतो, म्हणून रस्त्याला पुन्हा पुन्हा आपल्याला लावावं लागतं. पण संत हे जे सहज जगतात तेच काय असतं, त्यांचं नीतिशास्त्र असतं. त्यांच्या सहज आचाराकडे पाहून निर्मिलेलं ते शास्त्र आहे, आणि आपल्याला त्या शास्त्रानुसार वागावं लागतं. जयाची लीले माझी नीती जी आली दिसे, त्यांच्या सहज वागण्यामध्ये, सहज लीलेमध्ये, सहज आचारामध्ये नीती जगलेली दिसते. लक्षात आलं. नीती, नियप्रापणे हा धातू आहे, क्विन प्रत्यय होऊन तयार होतो. त्याचा अर्थ असा होतो की धर्मार्थ काम मोक्षोपाया, धर्म अर्थ काम मोक्ष या पुरुषार्थाच्या प्राप्तीचा उपाय ज्याच्या माध्यमातून जाणला जातो त्याला म्हणतात नीती. आणि अशी नीती या संतांच्या जीवनामध्ये सहज वागण्यात आपल्याला जगलेली दिसते. मी गमतीन सांगत असतो, आपल्या प्रयत्नपूर्वक नीतीनं वागण्याचा जो आपण प्रयत्न करतो त्या प्रयत्नामध्ये नीती मिलेली दिसते, आणि यांच्या सहज वागण्यात नीती जी आली दिसेल. लक्षात आलं. कारण आपण प्रयत्नपूर्वक नीतीनं जरी वागण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या पाठीमागचा हेतू हा वेगळा असतो. बाह्य आचाराला फारसं मोल नाही आहे, त्याच्या पाठीमागचा हेतू महत्वाचा आहे. आपण जरी मोठे नैतिक दिसत असलो तरी त्या नीतीनं वागण्यामध्ये देखील काहीतरी व्यावहारिक हेतू ठेवूनच वागलेलं असतं. म्हणून आपल्या प्रयत्नपूर्वक नीतीनं वागण्यामध्ये देखील नीतीचं मरण दिसतंय, आणि या सहज वागण्यामध्ये नीती जगलेली दिसते. लक्षात आलं का. जयाची लीले माझी नीती जियाली दिसे. नीतीवर अनेक ग्रंथ आहेत. या भर्तृहरीचं नीती शतकच आहे. लक्षात आलं. चाणक्याची नीती आहे. शुक्र नीती हा प्रसिद्ध ग्रंथ आहे. कवीश्वरा माझे राव उष्णाचार्य तो मी, कवी मध्ये मी श्रेष्ठ. मला पूर्वी असं वाटायचं, म्हणजे अध्ययनाच्या पूर्वी हे असे काही शब्द ऐकले, कवी म्हणजे आता आधी कवी वाल्मिकी असतील, तर ते शुक्राचार्यांचं वर्णन आहे. आणि त्यांचा ग्रंथ कोणता शोधला तर शुक्र नीती नावाचा काय आहे ग्रंथ आहे. मनुष्याने आपलं जीवन इह पारलौकिक कल्याणमय बनवण्याकरिता त्याचा आचार कसा असला पाहिजे याची जी नियम आहेत त्याला काय म्हणतात नीती. आता हा मोठा विषय आहे. नीती आणि धर्म या वेगवेगळ्या संकल्पना आहेत असं काहींचं मत आहे. परंतु नीती आणि धर्म याला वेगळं जर मानलं तर समाज व्यवस्थेमध्ये अनेक प्रकारची उलथापालथ होण्याची शक्यता, मोठा तो विषय आहे. म्हणून आपल्या याचा आधार घेऊन सांगतो, धर्माशी नीतीशी शेज भरी. लक्षात आलं का. दैत्यांचं राज्य ज्या ज्या वेळेस पृथ्वीवर आलेलं आपल्याला आढळून येतं त्या त्या वेळेस धर्माच्या बाह्य
जे नियम आहे त्याचं आचरण त्यांच्या जीवनात अनेक पटीनं दिसत आहे. कोणाच्या जीवनात? त्या राक्षसांच्या, दैत्यांच्या देखील. लक्षात आलं? सांप्रदायिक बाह्य चिन्हांचा पुरस्कार त्यांच्या जीवनात आपल्यापेक्षा दुप्पट चौपट दिसतोय. लक्षात आलं? आपण नाही म्हणत हा मोठा भक्त होता मग राक्षस का ठरला तो? लक्षात आलं? भक्ती करताना तो दिसतोय. आता खरं विषय आपल्याकडे वेळ नाही आहे. रावण हा महान शिवभक्त म्हणून मानला जातो, परंतु त्याच्याविषयी बोलताना महात्मे असं म्हणालेले आहेत की तो काय करायचा. गोष्ट अशी आहे की शास्त्राच्या मागं बुद्धीला नेलं पाहिजे. तो बुद्धीच्या मागं शास्त्राला ओढत होता. शास्त्रात जे आलेलं आहे ते निमूटपणे आपण मान्य केलं पाहिजे आणि त्यानुसार जीवन आपण आचरलं पाहिजे. तो तसं नव्हता करत. बुद्धीच्या मागं शास्त्राला ओढायचा, म्हणजे मला जे वाटतंय तेच खरं आणि त्याला शास्त्रातले आधार सांगायचा. तर एक उदाहरण सांगतो. त्याने सांगितलं, त्याला त्याच्या दरबारातील एका पंडिताने सांगितलं की रावण महाराज, तुम्ही ही गोष्ट चुकीची केलेली आहे, अनितीची केलेली आहे, अधार्मिक अशी केलेली आहे. तो म्हटला तू गप्प बस, तुला जास्त कळतं की मला? ते म्हटले महाराज तुम्हालाच कळतं. तुम्ही आता एवढे ज्ञाते आहात. रावण म्हणाला त्या पंडिताला, तू मला अधार्मिक म्हणतोस पण खरा धार्मिक मी आहे. त्यांनी विचारलं कसं काय महाराज? तो म्हणतो मी धर्माचं पालन करतो. कसं काय? तो म्हटलं परस्त्रीचा अपहार करणं हा आमच्या राक्षसांचा धर्मच आहे. आणि वचन देखील सांगितले, पाठांतर भरपूर होतं त्याच्या. लक्षात आलं? बुद्धीच्या माग त्या शास्त्राला ओढतो आहे. मला सांगायचंय, नीती आणि धर्मामध्ये जर अशी फारकत झाली तर समाज व्यवस्थेत गोंधळ निर्माण होतो. म्हणून भगवंताला पुन्हा अवतार धारण करून धर्माशी नीतीशी शेज बरी त्यांचं लग्न लावून द्यावं लागतं, एका शेजेवर आणावं लागतं, त्यांचा अभेद करावा लागतो. मला सांगायचंय, धर्म असो नीती असो, या महात्म्यांच्या जीवनामध्ये सहज वागण्यामध्ये जगलेले आपल्याला दिसून येते. जया भक्तीची येतुली प्राप्ती, जे कैवल्या ते परवते सर म्हणती, जयांची लीले माझी नीती जियाली दिसे. त्यांचं जे सहज जे वागणं आहे, सहज बोलणे, हित उपदेश. बोलणं जरी सहज असलं तरी त्यामध्ये आत्यंतिक हित आहे आणि तोच काय आहे, सर्व जीवांना उपदेश आहे. आणि सहज वागणं देखील जे आहे त्यामध्ये देखील जीवाचं काय आहे, आत्यंतिक कल्याणच आहे. या ओवीमध्ये ज्या महात्म्यांचं वर्णन केलेलं आहे ते महात्मे आपल्याला दुसरीकडे कुठं पाहायला जायची गरज नव्हती किंवा नाही आहे. आपले जे बाबा आहेत त्यांचं जीवन म्हणजे ही ओवी आहे. हीच ओवी असं नाही, अशा अनेक ओव्या. सर्व ज्ञानेश्वरीच श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होवणी मूर्त, अनुष्ठाने जगा देत वडील. गाथा ज्ञानेश्वरी, सर्व संत वाङ्मय, सर्व शास्त्र वाङ्मय हे आपल्याला एकाच ठिकाणी जर पाहायचं असेल, तेही मूर्त रूपामध्ये, तर कुठं पाहावं लागत? आपल्याला बाबांच्या जीवनामध्ये पाहावं लागेल. असं ते मोठं जीवन होतं. त्यांची काहीशी सेवा करण्याचा योग, भाग्य मला या ठिकाणी लाभलं. मी सुरुवातीला बोलून गेल्याप्रमाणे की बाबांच्याच काही मनात असेल, लक्षात आलं की याच्याकडून काही सेवा करून घेतली पाहिजे. आणि रात्री माझ्याही मनात आलं होतं. फक्त ही रात्र एकच दिवस काय, एक दिवसही आडवा नाही गेला, एक रात्र आडवी गेली. बाबांनीच ही सेवा मला करण्याची बुद्धी दिली, प्रेरणा दिली आणि या ठिकाणी ही सेवा माझ्याकडून केल्या गेली. त्यांच्याच प्रेरणेनं, त्यांच्याच बळानं, त्यांच्याच सामर्थ्याने त्यांनी जे आयुष्यभर केलं त्यातील अंशांशाने का होईना पण अगदी शुद्ध ज्याला म्हणतात, तो जो परमार्थ आहे तो आपल्याकडून घडावा. तो घडण्याकरिता त्यांनीच आपल्याला काय दिलं पाहिजे? बळ दिलं पाहिजे, सामर्थ्य दिलं पाहिजे, शक्ती दिली पाहिजे. म्हणून ही सेवा आपण बाबांच्या चरणी समर्पित करूया. आता बाबांचेच पुढील सर्व नियम चालवण्याची जबाबदारी बाबांच्याच कृपेनं ज्यांच्यावरती आली ते परमपूज्य प्रवीण महाराज, त्यांना सहाय्य करणारी सर्व गुरुबंधू मंडळी, बाबांचे सोयरे. मी इथं एकदा अभंग घेतला होता, आम्हा सोयरे हरिजन. आपण सर्वजण बाबांचे सोयरे आहोत. लक्षात आलं? हा, आपण तरी म्हणायचं, बाबांनी म्हणावं यासाठी प्रयत्न करायचा. लक्षात आलं? बाबांनी म्हटलं पाहिजे हे माझे काय आहेत सोयरे. खरं तर मी त्यांचा सोयरा आहे बरं का. ते लौकिक दृष्टीला काही फारसं महत्व नसतं, परंतु त्यांचे आणि आमचे पूर्वज म्हणजे मांस वंश ज्याला म्हणतात ते एका ठिकाणचे आहेत आणि तिथून स्थलांतरित होऊन विखुरले गेलेले शेवगाव तालुक्यामध्ये, काही नेवासा तालुक्यामध्ये.
आमचं मूळ गाव आष्टी तालुक्यामध्ये सावरगाव. बाबांना ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस ते म्हटले, अरे मग तुम्ही तर आमचे भाऊच आहे म्हटले. त्या दृष्टीला काय फारसं महत्व नाही, पण आध्यात्मिक दृष्टीनं भाऊ नाही, पण आपण त्यांची मुलं होण्याचा काय करूया, प्रयत्न करूया. ही सेवा बाबांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी थांबू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.